पाऊस पडून गेला, शेतात पाणी साठलं की भात शेतीचे कुणगे लावणीने गजबजू लागतात. मचाणीत बसून पाचूसारखी लखलखणारी शेती पाहणं म्हणजे खरं सुख. हा अनुभव एका कोकणातील आडवाटेवरील गावात जाऊन मी घेतला. माझा मुक्काम ही भात शेतीच्या सानिध्यात असणाऱ्या या टुमदार होमस्टेमध्येच होता. तिथे राहून मी भात लावणी तर केलीच, सोबतच जंगलातल्या या पाण्याच्या कोंडीत डुंबण्याचा मनमुराद आनंद घेतला. एका उंच कड्यावर जाऊन उधाणलेला समुद्र पाहिला आणि अर्थात कोकणी पदार्थांचा पोटभर आस्वाद घेतला. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललीये भात शेतीची संपन्नता लाभलेल्या देवली गावाच्या भटकंतीवर. सकाळ व्हावी तर अशी. उठून व्हरांड्यात आले आणि समोर हिरवीगार भात शेती दिसली. कुठे कुठे लावणी झाली होती. छोटे छोटे भाताचे तरवे चिखलात रुतून आकाशाकडे पाहत होते, वाऱ्यावर डुलत होते. पावसाळ्यात इथली चौफेर पसरलेली भात शेती आवर्जून पाहावी. सकाळची अशी निवांत वेळ आहे आणि मी भात शेतीमध्ये उभी आहे. माझ्या चारी बाजूला अशी भात शेती पसरलेली दिसतीये. काल रात्री पाऊस पडून गेला आणि आता भाताच्या तरव्यांवरती पावसाचे थेंब असे लगडलेले दिसत आहेत. अगदी मोत्यासारखं दिसतंय ते बघायला. तर खूप छान प्रहर आहे हा सकाळचा. पावसाळी माहोलसुद्धा झाला आहे. तर हे सगळं वातावरण मी आता छान अनुभवते आहे. आणि या भातशेतीच्या बाजूला ना गाव वसलं आहे. तर गाव बघायला मी जाणार आहे आणि गावात काय काय आहे ते बघायला मी खूप आतुर आहे. मालवण तालुक्यातील हे देवली गाव मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून थोडं म्हणजे 8 किलोमीटर आत आहे. कर्ली नदीचं खाडीपात्र आणि पाण्याने भरभरून असणारी पाणथळ जमीन गावाला लाभली आहे. गावातली घरं भात शेतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अशा निसर्ग संपन्न गावाची भटकंती करण्यासाठी मी आतुर होते. गावातून जाणारी वाट तर हिरवी कंच आणि नेत्रसुखद अशीच. घरात चुली पेटल्या आहेत हे कौलांमधून येणाऱ्या धुरावरून समजत होतं. वाढलेल्या गवतात हे वासरू अगदी मजेत हुंदडत होतं. गावातून फिरताना बरीच अशी उंच उंच झाडे दिसते आणि या झाडांच्या सावलीमध्ये अशी उतरत्या कौलाची घरं विसावली आहेत. छोटी छोटी घरं आहेत, पण खूप सुंदर वाटतं या गावातून फिरताना. अगदी हात ठेवून उभं राहू शकतो एवढ्याच उंचावरती कौल आहेत सगळी. आम्ही आता गावातून फेरफटका मारतोय तर अशी रानातच ही अशी घरं दडलेली आहेत. एक अशी वाट आहे, मधी मधी जंगलाचे पॅचेस आहेत आणि मग घरं आहेत असं आहे आणि खूप मस्त वाटतं फिरताना इथे. आणि आता ही जी घरं आहेत ना, तर त्याच्या पुढेच म्हणजे थोड्या अंतरावरती भात शेती आहे जी आपल्याला होमस्टेमधून दिसते ना ती. घरांच्या परसात भाज्यांचे मांडव होते. तर असा हा पडवळ आहे, मांडवावरती लागलेला दिसतोय. पावसाळी भाजी, पावसाची तयारी. इकडे घरं आहेत आणि घराच्या समोरच अशी भात शेती होतीये. लांबच्या लांब पट्टा असा हा भात शेतीचा आहे आणि आता लावणी सुरू आहे, तरवे काढणं सुरू आहेत, कुठे चिखळणी सुद्धा सुरू दिसतीये. तर भात शेतीची सगळी कामं इथे मला आता बघता येत आहेत. हे कोकणातलं स्थानिक वाण वालय. परब कुटुंबाने अगदी उत्साहाने याचे गोटे सुपलीतून आणून दाखवले. तर हे वालय भाताचे गोटे आहेत.
ह्याला गोटे म्हणतात. आता हे आम्ही उकडलं का पेचच करणार. पेजच होते. आणि अशीच लावून आले ना तर भात करणार, घावणे काढणार तिथे. इथल्या भात शेतीत सरकारी वाण घेतलं जातं, पण काही कुणग्यात आवर्जून वालय भात घेतला जातो. इथल्या तुळशी वृंदावनात तरवेही लावलेले दिसले. तर इथे घराच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे, तर त्यामध्ये मला भाताचे जे तरवे आहेत तर ते सुद्धा लावलेले दिसले. तर मी विचारलं म्हणजे ह्याचं कारण काय आहे. तर हे तरवे म्हणजे ह्याला नवं म्हणतात आणि संपन्नतेची पूजा केल्यासारखं आहे. म्हणजे हा जो भात आहे तर तो आपल्याला पोसतो, तर ती संपन्नता आपल्या घराच्या समोर राहावी आणि तिची पूजा व्हावी, हा यामागचा हेतू आहे. तर ही मला खूपच आवडली संकल्पना, संपन्नतेची पूजा करणं. तर इथं मला दिसतीये ही गवताची कुडी. भात मळणी झाल्यानंतर जो सरला उरतो तर त्यापासून ही बनवली जाते. गुरांसाठीची ही तयारी असते पावसाळ्याची. तर हे असं काढतात, खालनं ओढायचं असतं. हे तुझं नाव काय आहे? हे घे, सॉरी घे, खाली सोडू. गावात उतरणीवर गोठे क्वचितच आहेत. गावकऱ्यांचे गोठे हे वर उंचीवर सड्यावर आहेत. मी आता गावाजवळच्या कातळावरती आली आहे आणि इथे कातळावरती गोठे बघायला मिळत आहेत, जसे पारंपरिक आणि जुन्या पद्धतीचे आहेत. दगड आणि माती यांचा वापर करून ते बांधलेत. हा गोठा 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. आम्हाला काय आमच्या घरी ना तिकडे म्हणजे एक क्षेत्रीय जागा नाही, तिथे गुरं वगैरे बांधायला पण जागा नाही, म्हणून आम्ही सगळ्यांनी वरच बांधले, इथे बांधले. आम्हाला आता 2 किलोमीटर चालत यावं लागतं गुरं सोडायला. सकाळी यावं लागतं, दुपारी यावं लागतं, संध्याकाळी यावं लागतं. सड्यावर हा जुना माती आणि चिऱ्यामध्ये बांधलेला गोठा मी बघितला. अनेक वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाखाली तो होता. गोठ्याच्या बाजूला असे मोठे मोठे गडगेही होते. त्यासाठी गडगे बांधलेले आहे. आम्ही इथे शेती करतो, मग तिथं गवत असतं ते आम्ही ठेवतो, म्हणजे गुरं वगैरे खात नाहीत. याच्यासाठी हे पण खूप जुने आहेत. गुरांसाठी चारा ठेवण्यासाठी तर याचा वापर होतोच, शिवाय अगदी घरापुरता भाजीपाला, वेलवर्गीय भाज्या या गडग्यांमध्येही लावतात. तर असा गोठा आहे आणि तिथे आत्ताच वासरू आहे, 3-4 महिन्याचं आहे ते. आणि या बाजूला त्यांचा चारा ठेवला आहे. गुरं आता म्हणजे सोडली आहेत, चरायला गेली आहेत ती. तुझं नाव काय? आणि किती किती स्वच्छ आहे बघा हा गोठा, एकदम स्वच्छ आहे. शिंग येत आहेत आता. खाली भात लावणी जोरदार सुरू झाली होती. आता शेतामध्ये भात लावणी सुरू झाली आहे. मगाशी जस्ट चिखळणी झाली आणि आता तरवे लावले जातात. तर हा सगळा जो भात आहे तो आहे वाडा कोलम आणि त्याची ही सगळी भातशेती आहे. कुठे कुठे वालयही घेत आहेत. तर असा हा सगळा इथे भातशेतीचा पट्टा आहे. हळूहळू एक एक म्हणजे तरवे काढून पूर्णतः पट्ट्यामध्ये आता भात लावणी दिसेल सुरू. कुठे टिलरने चिखलणी सुरू होती, कुठे चिखलणी झालेला भाग गुटा फिरवून सपाट केला जात होता. एकीकडे गावातल्या या सगळ्या अन्नपूर्णा भात लावणी करत होत्या. मी सुद्धा भात लावणीमध्ये सहभागी झाले. थोड्या वेळाने मधली विश्रांती झाली. त्यावेळी एक खास पदार्थ मला खायला दिला. भात लावणीच्या मध्ये ब्रेक म्हणून असा नाश्ता असतो, विश्रांती म्हणून. तर हे काय आहे काकू? खसखसा. हां, याला खसखसा म्हणतात.
खसखसा हा याच शेतातल्या तांदळाचा पदार्थ आहे. गूळ, वेलची, जायफळ घालून केलेला केक सारखा दिसणारा हा गोड पदार्थ आहे. त्याचं टेक्स्चर तसं आहे, असं खसखशीत टेक्स्चर आहे, त्यामुळे मे बी खसखसा नाव असेल याला. चव अगदी प्रसादाच्या सुजीसारखी होती. अगदी मुसळधार पावसात भात लावणी सुरू असलेली मी बघितलीये, पण यावेळी मात्र पावसाचा टिपूसही नव्हता. तापतं ऊन पाठीवर झेलत ही लावणी सुरू होती. यावेळी भात लावणी करताना पायाखाली चिखलाची मऊ जमीन होती, हातून तरवे लागत होते, पण सगळ्यांचे डोळे मात्र पावसाकडे लागले होते. कोकणासारख्या भागामध्ये आज आपल्याला कमी पाऊस जाणवतोय आणि याचं परिणाम काय आहे तर गरमी, हीट तर वाढलेलीच आहे. त्याचबरोबर शेतीवर देखील मॅडम तुम्ही परिणाम बघू शकता. या बाजूला आपली जी शेती आहे ना, लागवड त्यांनी सुरुवातीला केलेली आहे, परंतु या शेतीमधून लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी जो खारटपणा आहे शेतीतला, ज्याला आपण खारी शेती म्हणतो, तो पाऊस कंटिन्युअसली न पडल्यामुळे त्या ठिकाणी ती शेती म्हणजे ती लावणी खराब झालेली आहे, म्हणजेच अर्थात मेलेली लावणी आहे ती. तर हा सुद्धा एक मोठा नुकसान झालेला आहे. अशी बऱ्याच ठिकाणी अशी शेती वाया गेलेली आहे. पण शेतकरी म्हटल्यानंतर या गोष्टी ॲडजस्ट करतो. निसर्गाशी मिळतं जुळतं घेऊन आपल्याला आता शेती करायची आहे, परंतु निसर्ग देखील आपल्याला कशा प्रकारे वाचवायचा आहे आणि तो काय वाचवायचा आहे, कारण असे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागणार आहेत. आपल्या ताटात असणाऱ्या प्रत्येक घासामागे अथक परिश्रम तर आहेतच, पण बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्याच्या संयमाची गोष्टही आता त्यामागे. भात शेतीच्या सानिध्यात असणाऱ्या या टुमदार होमस्टेमध्ये माझा मुक्काम होता. याचं नाव अरण्य होमस्टे. मी मागच्या वर्षीही तिथं गेले होते. तिथल्या व्हरांड्यात येऊन उभं राहिलं की समोरची भात शेतीची दृश्य मनाला सुखवतात. राहण्यासाठी अशा 3 रूम्स तिथे आहेत, आटोपशीर, स्वच्छ आणि सर्व सुविधा असलेल्या. इथल्या निसर्गात तर वेळ छान जातोच, पण चव्हाण कुटुंबियांसोबत घालवलेले क्षणही आठवणीत राहतात. नाश्त्याला वालय भाताची पेज होती आणि सोबतच एक कुळथाचा वेगळा पदार्थ होता, जो मी पहिल्यांदाच चाखणार होते. तर हा पदार्थ खायची एक पद्धत आहे, म्हणजे किसलेलं खोबरं आहे ते पेजेवरती घालायचं असं. आणि मग हे कुळथाचं डांगर त्याच्यासोबत असं खायचं, म्हणजे तोंडी लावण्याचा पदार्थ आहे तो. कुळथाचं पीठ पाण्यात भिजवून कांदा कोथिंबीर घालून केलेलं हे डांगर चवीला अफलातून होतं. जे समोर शेतात पिकतंय ना तेच पानामध्ये आहे तसं म्हटलं तर. भाताची पेज आणि कुळथाचं डांगर यानं म्हणजे शिनवटा अक्षरशः निघून जातो, अशी तरतरी आल्यासारखी वाटते पेज पिल्यावरती. खूपच मस्त आहे. मला कुळथाचं डांगर तर खूप आवडलं. म्हणजे कुळथाची पिठी की डांगर असं कन्फ्युजन होईल इतकं भारी लागतंय कुळथाचं डांगर. घराच्या अंगणात भात शेतीकडे तोंड करून अशी सुंदर मचाण बांधलीये. आहा, कसलं भारी वाटतंय ते. मी इथल्या म्हणजे घराच्या बाजूलाच अशी मचाण केली आहे, तर तिथं येऊन बसली आहे आणि समोर अशी भात शेतीच दिसतेय. मला मस्त वाटतंय. इथली पण आता हे होईल, म्हणजे चिखलणी होईल आणि त्यानंतर इथे सुद्धा भात लावला जाईल. सो मस्त दिसणार आहे. एकदा भाताचे तरवे वाढले ना तर आणखी अप्रतिम दृश्य इथं बसून बघायला मिळेल. दुपारी साबाजी काका रेड्याचा जोत घेऊन आले आणि नांगरणीला सुरुवात झाली.
मागे आता नांगरणी सुरू आहे. इथे सुद्धा भात लावणी होईल काही दिवसात, तर त्याआधीची तयारी म्हणून नांगरणी सुरू आहे. आणि इथं रेड्याचं जोत लावलंय काकांनी. माती कशी छान नांगरली जातीये बघा. मातीचं असं भुसभुशीत होणं, भात शेतीसाठी तिला तयार होताना बघणं सुखद वाटत होतं. आता टिलरसारखा पर्याय असताना अजूनही तुम्ही जोतं का वापरता असं मी त्यांना विचारलं. जोतामुळे कसं माहिती आहे सा, खोल जातं जमिनीत. टिलर कसं वरच्या वर तुटत जातं, म्हणजे रोप लावताना पटकरून खाली येतं. टिलरने तसं काही इतके खोल जात नाही. हां असं. आणि मग रान जर असता त्या वर फेकता, म्हणजे त्या रेड्यांच्या पायाने पण जमीन तेवढी हां ढिली मऊ होता, बगबगीत होता. टिलरने इतकी बगबगीत होणार नाही. एका 2दा 4दा मारू त्याला. आणि त्याच्यात कसं असा जास्त पण पैसे जातात फुकटचे, ते का आपला परवडणार नाही, परवडत नाही ना. असं आहे. त्यापेक्षा शेती कशाला करायची असं होतं. नंतर जोतं लावून चिखलनीही सुरू केली. आज दुपारच्या जेवणासाठी छान शाकाहारी चविष्ट पदार्थांचा बेत होता. आता जेवायला कोळथाचेच पदार्थ आहेत. तर कोळथाची उसळ आहे, ही कोळथाची पिठी आहे, आमटी आहे, सोलकढी आणि हे जे आहेत ना ते गोड घावणे आहेत. तर असा छान बेत आहे आजचा. कोळथाची उसळ खूपच चविष्ट आहे. म्हणजे मसुराची कशी उसळ असते तशी चवीला आहे. आणि हे सुपरफूड आहे तर अतिशय पौष्टिकही आहे ही उसळ. आणि अर्थात कोळथाची पिठी. मस्त आहे. मला पिठी हा प्रकार इतका आवडतो ना. मी लहान असताना पण अशी वाटी घ्यायचे, चमचा घ्यायचे आणि मस्त अशी पीत बसायचे. इतकं मला आवडतं पिठी. तर ही पण मस्त झाली आहे पिठी. मोदक पातोळी अशी टेस्ट आहे. गोड आहे, तांदळाचे घावण्यात आणि आतमध्ये गोड खोबऱ्याचं सारण आहे. त्यामुळे अशी मस्त ती जी टेस्ट असते ना मोदकाची तशीच येते सिमिलर. आता संध्याकाळच्या वेळी आम्ही मालवण जवळची काही ठिकाणं बघायला बाहेर पडतोय. तर ही ठिकाणं म्हणजे थोडीशी एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत. त्यामध्ये एक मठ आहे आणि एक सुंदरसा असा कडा आहे, तिथून समुद्र बघायला मिळतो. तर ती 2 ठिकाणं आता मी बघायला चालली आहे. समाधीस्थळाकडे जाण्यासाठी पाऊल टाकल्या क्षणी तिथल्या असीम शांततेची जाणीव झाली. वाटेवरची भली मोठी झाडंही एका ध्यानस्थ साधूप्रमाणे वाटत होती. एक विलक्षण चैतन्य त्या हिरव्यागार परिसरात नांदत होतं. सुरुवातीला मारुतीची देवळी दिसली. तिथे पुढे कुंड होतं. कुंडाच्या बाजूने चढून वर गेल्यावर समाधी स्थळाची गुहा दिसली. गुहेच्या मुखाशी समाधी होती. तिला नमन करून गुहेत प्रवेश केला. गुहेमध्ये ब्रह्मानंद स्वामींची मूर्ती आणि फोटो होता. गुहेमध्ये शीतलता होती. सात्विक वातावरण त्या कातळात असलेल्या गुहेत जाणवत होतं.
इथे आल्यावरती म्हणजे असं जाणवतं की आपण कातळाच्या अगदी खाली आहोत आणि खूप सुंदर परिसर आहे इथला. म्हणजे आजूबाजूला इतकी झाडी आहे ना, भरपूर झाडी आहे. आणि पाऊस पडायला लागला तर मागचे जे दगड दिसतात ना, तिथून सगळं पाणी असं प्रवाहित होत असतं. परत या गुहेवरूनही पाणी पडत असतं. तर खूप सुंदर परिसर आहे इथला. इथे कचरा मात्र दिसला. हे एक निसर्ग संपन्न, पवित्र आणि आध्यात्मिक स्थळ आहे. मुख्य म्हणजे समाधी स्थळ आहे. कृपया इथे कचरा करू नका. छान दर्शन झालं आणि आता आम्ही जाणार आहोत सुवर्णकड्याच्या इथे. इथून 10 मिनिटाचाच प्रवास आहे. तर जाऊयात. पाऊस नाही आहे पण समुद्र उधाणलेला आहे असं समजलं तर जाऊन बघूया आपल्याला कसं दृश्य दिसतंय तिथे. तिथे जायची वाट अरुंद होती आणि मी गेले होते तेव्हा पार्किंगची सोय नव्हती. त्यामुळे 4 व्हीलर घेऊन नेत असाल तर माहितगार सोबत घेऊन या. तिथून चालताना समुद्राच्या लाटांच्या गर्जना कानी पडू लागल्या. थोडे अंतर चालून गेल्यावर कड्यावर पोहोचले. हा आहे सुवर्णकडा. इथे थांबून सूर्यास्ताचं कमाल दृश्य दिसतं. छान वारा सुटलाय आणि मी आता आहे सुवर्णकड्यावरती आणि इथून मला समोर असा अथांग पसरलेला समुद्र दिसतोय. अर्थात पावसाळ्यात समुद्राचा स्वभाव बदललेला आहे. समुद्र उधाणलेला आहे बऱ्यापैकी आणि त्याच्या लाटा अक्षरशः इथल्या खडकांवरती फुटताना दिसतात. आणि हा जो कडा आहे ना, तर तो राजकोट आणि सर्जेकोटच्या बरोबर असा मधी आहे आणि खूप मोठा आहे. विस्तीर्ण पसरला आहे कडा. त्या बाजूला ही अक्षरशः लाटा अशा फुटताय, त्यांचा आवाज ऐकू येतोय. कड्यावर थांबून काही जण मासेमारीही करत होते. या कड्यावर थांबून एका बाजूला तोंडवली तळाशीलचा संगम पॉइंट दिसत होता आणि दुसऱ्या बाजूला कोळंबसा किनारा. समुद्राचा वारा झेलत, लाटांचे नृत्य पाहत आणि समुद्राची अथांगता डोळ्यात साठवत ही संध्याकाळ अगदी सुंदर गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातल्या एका कोंडीमध्ये म्हणजेच तयार झालेल्या नॅचरल जकुझीमध्ये मनसोक्त भिजायचा प्लॅन ठरला. चालताना वाटेवर पाखरांचे आवाज कानावर पडत होते. इकडे आता ही पाण्याची वाट लागलेली आहे आणि याच पाण्याच्या वाटेनं पाण्यातूनच आपण त्या कोंडीकडे जाणार आहोत. दोन्ही बाजूला अगदी मोठी झाडं आणि त्यांच्यामधून वाहणाऱ्या झऱ्यातून चालत जाणं खूप आनंद देणारं होतं. पाणीही अगदी नितळ होतं. पाऊस असेल तर थोडंसं वाढलं असेल पाणी, पण खूप मस्त आहे. आपल्या चारी बाजूने असं जंगल आहे आणि त्यातून हा पाण्याचा प्रवाह वाहताना दिसतोय मला. आणि त्यामध्ये या प्रवाहात बसणं, डुंबणं आणि याचा गार गार फील जो आहे ना, मस्त वाटतोय अगदी. तिकडे ना म्हणजे छोटीशी धारा पण दिसतीये, तिकडे जाते मी.
आहे ती फणसकोंड. एवढं असं पाणी साठलंय आणि म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हे पाणी खूप असतं, पण आता असं मस्त बुडता येतंय, डुबता येतंय. माझ्या उंचीला साजेचं पाणी आहे, त्यामुळे मी मस्त आनंद घेते इथे. आहा. ही अशी जागा आहे ना जिथून म्हणजे खरंच पाय निघत नाहीये माझा. असं हिथंच असं दिवसभर डुंबून राहावं वाटतंय. असं म्हणतात की इथं फणसाचं मोठं झाड होतं, ते उन्मळून पडलं आणि ही कोंड तयार झाली, म्हणून तिला फणसकोंड म्हणतात. कोंडीतलं हे पाणी अगदी थंडगार होतं. माझं मन अगदी आनंदून गेलं. फणसकोंडीचा हा प्रवाह सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. मला पाण्यात भिजायला खूप आवडतं आहे. म्हणजे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना पण माहिती आहे की मी पाणी दिसलं की वेडी होते. तर इथं तर मी म्हणजे मला निघू वाटत नाही आहे अक्षरशः. तर कमाल एक्सपिरियन्स आहे इथं येऊन भिजणं. आणि म्हणजे जनरली कोणीही म्हणजे छान आहे वाट, तर कोणीही येऊन इथे आनंद घेऊ शकता तुम्ही. सेफ आहे अगदी आणि मस्त वाटतंय. म्हणजे पावसाळ्याची भटकंती सार्थकी लागल्यासारखी वाटते मला, कारण इतका छान प्रवाह वाहतोय आणि नितळ आहे पाणी. आणि अशा ह्याच्यात येऊन भिजणं म्हणजे सुख आहे खरंच. पाण्यात भिजून थंड थंड वाटत असताना दुपारी असा माशाचा बेत असणं म्हणजे मज्जाच. या दिवसांमध्ये समुद्रातले मासे कमी येतात आणि खाडीतले मासे जास्त मिळतात. तर आज असाच खाडीतला एक मासा आहे तांबोशी म्हणून. तर तांबोशी फ्राय केलेला आहे, त्याचीच कढी आहे, सोबत सोलकढी आहे, पालेभाजी आहे आणि सॅलड आहे बाजूला. तर असा छान बेत आहे आजचा दुपारचा. एकदा का हा मासा खाल्ला की तुम्ही सुरमई पापलेट विसरून जाल, इतका अफलातून आहे. अप्रतिम चव आहे. असं स्लाइटली अशी थोडीशी गोडसरी टेस्ट आहे खाडीतला असल्यामुळे आणि मस्त आहे. गरम गरम फ्राय केलेल्या या माशावरती ताव मारला. देवली गावाची भटकंती म्हटलं की आता भात शेतीचे हिरवेगार रंग, चिखलात उतरून केलेली लावणी आठवेल. फणसकोंडीतील पाण्याचा थंड स्पर्श जाणवेल. सुवर्ण कड्यावरून पाहिलेली समुद्राची अथांगता डोळ्यांपुढे तरळून जाईल. सोबतच भेटलेले हे गोड गावकरी, त्यांच्यासोबतच्या गप्पाही आठवतील. ही भटकंती आवडली तर व्हिडिओ जरूर हाईप करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.